नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर बंगालच्या उपसागरात साधारणपणे मोठा चक्रीवादळ आंध्र प्रदेश तटीय या भागात धडकून याची व्याप्ती थोडीशी कमी झालेली आहे. मात्र याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार. आणि अरबी समुद्रात एक डिप्रेशन आहे, त्याच्या साधारणपणे मार्ग पुन्हा आपल्या महाराष्ट्राकडे आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कोकण किनारपट्टीला पाऊस पडू शकतो. चला मित्रांनो, येत्या 24 तासात कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता बनत आहे चला बघूया. तर येत्या 24 तासामध्ये आपल्याला गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचे राहिलेले भाग, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस जास्त असणार. आणि याच काळामध्ये आपल्याला कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला पुन्हा पाऊस शक्यता वाढत आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम असे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर सांगली, सोलापूर, अहिल्याबाईनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो. अन्यथा या ठिकाणी जास्त काही पाऊस दिसत नाही. पण मराठवाडा आणि विदर्भात येत्या काही दिवसात या ठिकाणी पाऊस सक्रिय राहण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी गारपीट होऊ शकते. बुलढाणा, अमरावतीचे उत्तर भाग या ठिकाणी गारपीटची शक्यता थोडी अधिक बनत आहे. तर मित्रांनो, सध्या करता इतकंच. रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.